श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्या ही खूप खास आणि पवित्र त्याचप्रमाणे विशेष अमावस्या मानली जाते। शनी अमावस्या दरवर्षी 1 किंवा 2 वेळेस येत असते। शनी अमावस्येच्या दिवशी शनी देवाची पूजा आणि आराधना सेवा केली जाते। त्याचप्रमाणे या दिवशी शनी देवांचे मंत्र देखील उच्चारले जातात। ऑगस्ट महिन्यामध्ये उद्या शनिवार आहे आणि या दिवशी 23 ऑगस्ट या दिवशी शनी अमावस्येचा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे। या दिवशी शनी दोष 7.5 यासारख्या समस्या 7.5 ह्यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ त्याचप्रमाणे प्रभावशाली मानला जातो। तर उद्या आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे। उंबरठ्यावरती आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे। यामुळे काय होईल तर आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल। करोडपती होण्याची आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल। त्याचप्रमाणे 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती देखील संपेल असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर श्रावण महिना सुरू आहे आणि उद्या श्रावण महिन्याची सांगता जी आहे तर ती होणार आहे। अमावस्येची तारीख जी आहे तर ती 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू झालेली आहे आणि अमावस्येची समाप्ती ही 23 ऑगस्ट रोजी उद्या सकाळी 11:35 होणार आहे। त्यामुळे या दिवसाला शनीश्वर अमावस्या किंवा शनी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं। जो व्यक्ती या दिवशी शनी महाराजांची पूजा करतो, दान करतो, विशेष उपाय करतो त्याला शनी देवांच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळत असते। जीवनात शांती, सुख, समृद्धी आणि न्याय मिळत असतो। त्यामुळेच या दिवशी काही प्रभावशाली उपाय आणि सेवा करण्याला देखील खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करा, तर्पण करा, पिंडदान करा आणि तुम्हाला पितृदोषांपासून मुक्ती मिळेल। त्याचबरोबर शनिदेवांच्या मूर्तीवरती मोहरीचं तेल, काळे तीळ, काळे उडीद, गोकर्णाची निळी फुले प्रसाद म्हणून अर्पण करा। त्यामुळे सुद्धा तुम्हाला याचा चांगला परिणाम जो आहे तर तो मिळेल। त्याचबरोबर शनी चालीसा, शनी सूत्र, हनुमान चालीसा यासारख्या सूत्रांचं आणि मंत्रांचं पठण करा। घरामध्ये मंदिरामध्ये करा तरी चालेल, काही हरकत नाही। गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा। काळे तीळ, छत्री, काळे वस्त्र यासारख्या गोष्टींचे दान तुम्ही करायचं आहे। आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला दान धर्म जो आहे तर तो करायचा आहे। हे उपाय केल्यामुळे काय होतं तर आपली 7.5 यासारख्या दुष्परिणामातून मुक्तता मिळत असते आणि कर्जातून देखील मुक्तता मिळते। पैशांच्या संबंधित अडीअडचणी अडथळ्यांचं जे काय निवारण आहे तर ते होत असते। कायदेशीर बाबींमध्ये यश आणि शत्रूंवरती विजय मिळवला जातो। व्यवसाय आणि करिअरमध्ये सकारात्मक परिणाम पाहण्यासाठी मदत होते। मानसिक शांती आणि मोक्ष मिळवण्याची एक संधी असते। त्यामुळे हे साधे सोपे आणि छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी आवर्जून करायचे असतात। या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला याचा खूप चांगला फरक जो आहे तर तो जाणवायला सुरुवात होईल। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला मासे जे असतात तर आपल्या बाजूबाजूला जर कुठे नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल तर
त्यांना पिठाचे गोळे जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला खाऊ घालायचे आहे। त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मुंग्यांचं वारूळ असेल किंवा मुंग्या असतील, लाल मुंग्या असू देत, काळ्या मुंग्या असू देत, त्यांना थोडं तरी आपल्याला खाऊ घालायचं आहे। पिंपळाच्या झाडाची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। या सोप्या गोष्टी असतात, पण याचे परिणाम जे आहेत, फायदे जे आहेत तर ते अगणित आपल्याला मिळत असतात। त्याचबरोबर एक साधा सोपा उपाय आहे, तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे। बघा, आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, परंतु त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही। घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही, कुठे ना कुठे तो खर्च होऊन जातो। त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं की मी कोणतंही काम हातामध्ये घेतो किंवा घेते, त्यामध्ये मला यश का मिळत नाही आणि सतत पैसा जो आहे तर तो वारंवार कुठेतरी खर्च होऊन जात असतो। घराची, पतीची, मुलांची प्रगती जी आहे तर ती रखडलेली आहे, म्हणजेच थांबून गेलेली आहे। ज्या वेळेस अमावस्या तिथी जवळ येते त्यावेळी आपल्याला हे जे दोष आहेत तर ते प्रामुख्याने आढळून येतात की आपल्या घरामध्ये आपल्याला भांडण, वादविवाद, कटकटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत असतात। त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला नकारात्मक गोष्टींचा प्रभाव आहे तर तो जास्त प्रमाणात जाणवतो। अमावस्या तिथी जी असते की या वेळेस नकारात्मक शक्ती आणि त्याचबरोबर मंत्र, तंत्र, साधना यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात। त्यामुळे अमावस्या तिथीला तुम्हाला काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहे। त्यामध्ये घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्याचबरोबर या दिवशी कुणाचाही आपल्याकडनं अपमान होईल याची आपल्याला काळजी घ्यायची असते। यासोबतच घरामध्ये अमावस्येच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं असतं। गाय, कुत्रा, कावळा यांना काहीतरी खाण्यासाठी द्यायचं असतं। पंचडाळी ज्या असतात तर त्या एकत्र करून पशुपक्ष्यांना त्या खाण्यासाठी तुम्हाला ठेवायच्या असतात। या साध्या सोप्या गोष्टी असतात, या जरी तुम्ही केला तरीही तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल। तर आता उद्या तुम्हाला उंबरठ्यावरती हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी किंवा वाईट ऊर्जा ज्या असतात तर त्या कुठून येतात तर आपल्या उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। कारण आपल्या घराचा उंबरठा जो आहे तर तो केंद्रबिंदू मानला जातो। आपल्या घराचा उंबरठा असतो, आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ सुशोभित असला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची अडचण येत नाही। त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथीवरती आपण ज्यावेळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उंबरठ्यावरती जर आपण काही साधे सोपे उपाय जर केले तर त्याचे चांगले लाभ जे आहेत, फायदे जे आहेत तर ते आपल्याला मिळत असतात। हा जो उपाय आहे तर तो उद्या सकाळी तुम्हाला करायचा आहे। सकाळी किती वाजता तुम्हाला करायचा आहे तर बघा, सकाळी तुम्ही अगदी 11:30 पर्यंत अमावस्या असणार आहे, तर 11:30 पर्यंत तुम्हाला ज्यावेळी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, ज्यावेळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळी करा। अमावस्या संपण्याच्या अगोदर त्याचबरोबर पितरांसाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी सुद्धा दिवा लावायचा आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी आज लावा, ज्यांना नसेल शक्य त्यांनी उद्या लावला तरी देखील चालणार आहे। दिवा हा तुम्ही उद्या सकाळी 11:30 पर्यंत जो आहे तर तो तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे। उद्या जमत नसेल तर मग आज लावा, कारण आज देखील अमावस्या आहे। आज रात्री कधीही तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता। त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। अमावस्येच्या दिवशी जर तुम्हाला पितृदोष असेल, तुम्ही कितीही उपाय करा, सेवा करा, त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळत नाही। अमावस्या तिथी ही संपूर्णपणे आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असते, त्यामुळे पितरांसाठी दान धर्म करणं खूप गरजेचं आहे। दिवा लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे। या गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करा। त्याचबरोबर हा उपाय सुद्धा करण्याचा प्रयत्न करा। यासाठी तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे। आता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे। एक लोटाभरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे। गंगाजल असेल तर गंगाजल टाका, गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका। हे जे पाणी आहे तर ते
आपल्या मुख्य उंबरठा जो असतो तर तिथे तुम्हाला शिंपडायचं आहे आणि संपूर्णपणे ते पाणी जे आहे तर ते एखाद्या स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून काढायचं आहे। यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची, हळदीमध्ये थोडंसं गोमित्र मिक्स करायचं आहे, पाणी मिक्स करायचं आहे आणि याचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती द्यायचं आहे। तुमच्याकडे जर कापूर असेल तर कापूर त्यामध्ये कुस्करून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे। यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा। तुम्ही हा दिवा तेलाचा, तुपाचा कोणताही घेऊ शकता, काही अडचण नाही। पहिल्यांदा आपल्याला स्वस्तिक जे आहे तर ते कुंकवाच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे। मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं। आपला जो उंबरठा आहे तर उंबऱ्याचा मध्यभागी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि आता हा जो उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे। एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोड्याशा गौऱ्या ज्या असतात ना तर त्या ठेवायच्या आहे। त्यावरती तुम्हाला कापूर ठेवायचा आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ते संपूर्णपणे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे। उंबरठ्याचा जो बाहेरचा भाग असतो ना तर तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे। थोडंसं दही आणि भात जो आहे तर तो देखील तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे। तांदूळ शिजवत असताना मात्र त्यामध्ये मीठ टाकायचं नाही। तांदूळ शिजून झाले की ते थंड करून घ्यायचे आणि तो जो भात आहे तर त्यावरती थोडंसं आंबट दही टाकायचं, थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते देखील टाकायचे आहे चिमूटभर, अगदी 5-6 दाणे टाकले तरी देखील चालणार आहे। त्या उंबरठ्यावरती ज्या ठिकाणी आपण गौरी पेटवण्यासाठी ठेवलेली आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर त्या अग्नीमध्ये तुम्हाला हे जे दही भात आहे ना तर त्याची अघोरी जी आहे तर ती तुम्हाला द्यायची आहे। आपण ही अघोरी कशासाठी देत आहोत तर ते आपल्या पितरांसाठी देत असतो। आपल्या पितरांना तृप्तता मिळावी, शांती मिळावी, त्यांच्या आत्म्याला, यासाठी आपण थोडंसं दही भात जे आहे तर ते तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायचं आहे आणि अग्नीमध्ये टाकत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। असं तुम्ही 11 वेळेस 21 वेळा मंत्र जप जो आहे तर तो करू शकता। संपूर्णपणे तुमची अघोरी देऊन झाली की त्यानंतर जे साहित्य झालेलं आहे तयार, खाली जे अग्नी शांत होईल त्यानंतर ते संपूर्ण साहित्य जे आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। भात जर शिल्लक असेल तर मग तो तुम्ही कावळ्याला खाण्यासाठी गच्चीवरती, टेरेसवरती ठेवायचा आहे, जिथे कुठे तुम्हाला जागा असेल। गच्चीवरती, बाल्कनीमध्ये जर ठेवू शकत नसाल तर मग एखाद्या झाडाखाली ठेवला तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। अगदी साधा सोपा हा उपाय आहे, खूप प्रभावी आहे। पितृदोष दूर होईल, घरातील वाईट शक्ती, नजरबाधा, नकारात्मकता, वास्तुदोष दूर होईल। त्याचबरोबर घरामध्ये जे काही आजारपण आहे तर ते सुद्धा दूर होईल। पैशांच्या सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू दूर होतील। असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी, पतीसाठी, मुलांसाठी आवर्जून करायचा आहे। करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा चांगला लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल आणि सोबतच आपलं घरातील जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती सुद्धा नष्ट होताना तुम्हाला दिसून येईल। आता त्याचबरोबर मला मुलांसाठी एक उपाय सुद्धा करायचा आहे। तर काय करायचं आहे, मुलांसाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायची आणि ती तुम्हाला फेकून द्यायची आहे। यामुळे मुलांचा हट्टीपणा, तापटपणा, चिडचिडपणा कमी होतो। त्याचप्रमाणे आजारपण जर असेल तर सुद्धा कमी होण्यासाठी मदत होत असते। तर सर्व उपाय तुम्ही करून बघा, याचा खूप चांगला परिणाम जो आहे तर तुमच्या जीवनावरती नक्कीच होईल। फक्त उपाय करत असताना मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय करा, सोबतच कष्ट करण्याची तयारी ठेवा। शेवटी कष्टाशिवाय कोणत्याही गोष्टीला फळ नाही, कष्टालाच फळ आहे। आपण जर म्हटलं नुसतं बसणार आहे आणि उपाय करणार आहे तर ते शक्य होणार नाही। आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते अशा पवित्र तिथींवरती करत असतो की जेणेकरून आपण जी काय आपल्या जीवनामध्ये कष्ट करतो, मेहनत करतो तर आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळावं, आपल्या घरामध्ये शांतता राहावी, एक आनंदी वातावरण राहावं, यासाठी आपण
छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते अशा तिथींवरती करत असतो. आवर्जून उपाय करत चला, विश्वासाने करा. जेवढे तुम्ही विश्वासाने आणि सकारात्मकतेने उपाय करणार आहात तेवढं त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळणार आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा आणि काय अनुभव येतो तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून टाईप करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.